पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीपासून 10 तासांचा ब्लॉक। गोरेगाव आणि कांदिवली स्टेशन दरम्यान मध्यरात्री 12 ते रविवारी 10 वाजेपर्यंत असणार ब्लॉक। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून 7ही दिवस वापरता येणार। सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत कोस्टल रोडवरच्या वाहतुकीला मंजुरी। बदलापूरमधल्या आरोपीकडनं लैंगिक अत्याचाराची कबुली। पोलिसांकडून काल दुसरं आरोपपत्रही दाखल। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 100 तर पवारांची राष्ट्रवादी 84 जागा लढण्याची शक्यता। सूत्रांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्या। शरद पवारांच्या पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव। निर्णय होत नसेल तर घड्याळ हे चिन्ह गोठवा अशीही केली मागणी। मनसेच्या वरळी व्हिजनचं आज उद्घाटन। जांभोरी मैदानामध्ये जय्यत तयारी। मनसेकडून आमदार आदित्य ठाकरेंनाही आमंत्रण। आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का याची उत्सुकता। राजानं प्रखर टीका सहन करावी आणि चिंतन करावं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। विश्वगुरू व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने। जोरदार घोषणाबाजी। फडणवीस आणि भुजबळांना दंगली पेटवायच्या आहेत, जरांगेंचा आरोप। अखेर मनोज जरांगेंनी उपचार घेतले। जरांगेंना मंत्री शंभूराज देसाईंचा फोन। मध्यरात्री 2 वाजता जरांगेंना लावलं सलाईन। राज्यामध्ये 10 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता। हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकींची घोषणा। मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबरला होणारी सिनेट निवडणूक स्थगित। 2.5 वर्षांपासून निवडणूक रखडली। बेकायदेशीर सरकार घाबरलंय, विरोधकांचा हल्लाबोल। काश्मीरच्या बडगाममध्ये बीएसएफ जवानांची बस दरीमध्ये कोसळून 4घांचा मृत्यू तर 32 जण जखमी। आतिशी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। सोबत 5 मंत्र्यांनाही शपथ दिली जाणार। काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार। राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या निलंबनाची करणार मागणी। अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर। उत्तर महाराष्ट्राचा घेणार आढावा। एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर काय निर्णय घेणार याची उत्सुकता। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना। क्वाड परिषदेसह इतरही अनेक कार्यक्रमांना मोदी हजेरी लावणार। आणि बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई टेस्टमध्ये शुभमन गिल आणि ऋषभ पंतला फॉर्म शोधण्याची सुवर्ण संधी। भारताकडे सध्या 308 रन्सची भक्कम आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।